मी माझ्या मागण्याबाबतीत मागे 6 महिन्याखाली ऑगस्टमध्ये सुद्धा शासनाला निवेदन देऊन 6 दिवसाचं उपोषण ग्रामपंचायत थाळीसमोर केलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा शासनाने असं काही विशेष लक्ष न देता माझ्या आमरण उपोषणाला थोडेफार प्रतिसाद दिला. एक थोडासा रस्ता तात्पुरता करून दिलेला आहे, पण बाकी गोष्टी माझ्या कुठल्याच मान्य झालेल्या नाहीत. नंतरही त्यावेळेस माझ्या तात्पुरत्या उपोषण सोडवण्यात त्यांनी मला भाग पाडलं. त्यानंतर इलेक्शनमध्ये सरकारनं कर्जमाफीचा मुद्दा घेतला. कर्जमाफी शासनाला करू शेतकऱ्यांची असं आश्वासन दिलं. पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर ते सत्तेवर आले, पण कर्जमाफीचा मुद्दा हा त्यांनी बाजूला ठेवत आहेत. हात वर करत आहेत की कर्जमाफी आम्ही करू शकत नाहीये, सध्या शासन अडचणीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या, असे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. परवा अजित पवारांनी तर 31 मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले जुने कर्ज भरा, तरच तुमचं भलं होईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे काही शेतकरी परेशान आहेत की आपण आता कसं करायचं, पैसा जर आपल्याकडे नाही, 31 डिसेंबर तारीख बी निघून गेलेली आहे, पैसा भरणं शक्य नाही. म्हणून एखादा शेतकरी जर आपलं कुठं गळफास खिशात चिठ्ठी वगैरे ठेवून घेऊन आणि झाडाला फाशी घेतला किंवा जेल समाधी घेतला किंवा काही केला, आत्महत्या केला, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? याची रिस्पॉन्सिबिलिटी शासनाची आहे, पण शासन याची जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये. कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्याच्याबाबत तुम्ही थोडंसं त्यांना समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे की आम्ही 4 महिन्यानंतर करू, 6 महिन्यानंतर करू, सध्या आम्ही तंगीमध्ये आहोत, आम्ही आश्वासन तर तुम्हाला दिलेलं आहे, पण सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही पैशाची, थोडा वेळ द्या, त्यानंतर आम्ही करू असं सांगायला पाहिजे. असं न सांगता 31 मार्चच्या पूर्वी तुम्ही जर कर्ज भरा असं म्हणत असाल, तर काही शेतकरी आत्महत्या नक्कीच करून घेतील. आणि अशा वेळेस शासन त्या बाबतीमध्ये काय करणार आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना घेणार आहे का, हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्यासाठी मी माझं शासनाला लेखी निवेदन देऊन जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.